कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, अनुष्का मॅडम एवढी शिकलेली नाही मी, पण मंगळसूत्राचं पावित्र्य माहित आहे मला। पण अनुष्का मॅडम चिडल्या, त्यांनी माझ्या हाताला धरलं, मला इथपर्यंत ओढत आणलं। एवढंच नाही देवी आई, त्यांनी या मंगळसूत्राला सुद्धा धरलं, काय तोडण्याचा प्रयत्न केला। ना देवी आई, भलेही हे खोटं मंगळसूत्र का असेना, पण हाय तर मंगळसूत्रच ना। आता काही दिवसात ह्यांच्या गळ्यात बी मंगळसूत्र येईल, ते बी खरं। मग मंगळसूत्राचं पावित्र्य कसं राखावं यो विचार कसा येत नाही यांच्या मनात। बापरे, तोंडावर खोटं बोलतेय ही मुलगी। एक मिनिट, आपण आता इथे खरं खोटं करूया। दामिनी मॅमनी ना आधी सुद्धा हिच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलंय। तुम्ही सांगा त्यांना मॅम, प्लीज सांगा। आता जर मी अनुष्काच्या बाजूने उत्तर दिलं तर वहिनी परत माझं तोंड काळ करतील, मलाच शिक्षा देतील। दामिनी, आता तू वाऱ्याची दिशा ओळख आणि तसं उत्तर दे। अनुष्का, काय? मी कधी बघितलं? माझं नाव घ्यायचं नाही, माझा काही संबंध नाही सांगून ठेवता। आणि अनुष्का, ऐकच आता तू आज या पारूवर जेवढा आमच्या पारूवर जेवढा वहिनींचा विश्वास नाहीये ना, तेवढा माझा आहे माझ्या पारूवर विश्वास। हो ना पारू? आहे ना माझा तुझ्यावर विश्वास? अनुष्का, तुझ्या मनात शंका आली हा मला प्रॉब्लेम नाहीये। ते काय नवरा बायकोच्या नात्यात लहान मोठे समज गैरसमज होतच असतात। माझा प्रॉब्लेम हा आहे की ही शंका तुला आदित्यला भेटून त्याच्याशी बोलून सोडवावीशी नाही वाटली। खरं तर प्रॉब्लेम लहानसा होता, पण तू तो मोठा केलास। तू आमच्या समोर इथे येऊन तमाशा केलास। आम्हाला तर त्रास झालाच, पण तू सगळ्यात जास्त दोषी पारूची आहेस। पारू मारुतीची मुलगी आहे। तू आज मारुतीच्या संस्कारांवर प्रश्न उभा केलायस। तू त्याला भरल्या ताटावरनं उठवलंस, पारूला खेचत इकडे घेऊन आलीस, तिचं मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केलास। जाऊ द्या ना देवी आई, मला नवल वाटतं ते तुमचं अनुष्का मॅडम। आजपर्यंत तुम्ही तुमचा तोल ढळू दिला नाहीत, तुमच्या मर्यादा तुम्ही सोडल्या नाहीत। पण मग आज तुम्ही असं का बरं वागलात? ते म्हणजे मला तुमच्याकडे बघून लय भारी वाटायचं, तुमचा शांत स्वभाव आवडायचा मला। आणि आज तुम्ही म्हणजे तुमचं वागणं बघून माझ्या डोक्यात विचार आला की याच त्या अनुष्का मॅडम आहेत का? नाही, ह्या त्या अनुष्का मॅडम असूच शकत नाहीत, मी ओळखतच नाही यांना। अनुष्का मॅडम, तुम्ही असं का वागला ते मला नाही माहिती, पण मला असं वाटतंय की तुम्हाला कसली तरी भीती वाटतेय। नाहीतर मला खात्री आहे तुम्ही माझ्या बाचा अपमान कधीच करू शकणार नाही। तुम्ही माझ्या बाबतीत सुद्धा असं कधी बी वागला नसतात, खात्री आहे मला। पण धन्यवाद, यापुढे मी नीट काळजी घेईन। बा, गणी, तुमचं जेवण वाढून ठेवलं आहे, भूक लागली असेल ना, तुम्ही आधी जेवून घ्या। हा, देवी आई, बा ना गणीचं जेवण झालं ना की
की मंगळसूत्र काढून ठेवीन मी. आलेच. पारू थांब. अनुष्का, तुला पारूला काही सांगायचंय का? नाही अनुष्का, ॲक्च्युली तू इथे नवीन आहेस म्हणून तुला कळलं नसेल, पण आई तुला पारूची माफी मागायला सांगते. थांब, सॉरी. असू द्या अनुष्का मॅडम. हे बघा, तुम्ही माझ्यासोबत जे काय बी वागलात त्याच्याबद्दल माझं काय बी म्हणणं नाही, पण आज तुम्ही माझ्या बाचा अपमान केला आहात. गनीला न माझ्या बाला भरलेल्या ताटावरनं उठवलं आहे तुम्ही. मला हे लई मोठं पाप आहे. आणि तुम्ही विसरू नका, तुम्ही या घरची वनारी सोन आहात. आणि या घरचे संस्कार असे नाहीत. त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या बाच्या जास्त दोषी आहात. तुम्हाला माफी मागायचीच असेल तर माझ्या बाची माफी मागा. मला माफ करा मारुती मामा. मॅडम, चल बा. अनुष्का, मला वाटलं होतं की तू बिचारी मुलगी आहेस. चला. अनुष्का मॅडम समजतात ते काय स्वतःला. बघितलंस ना त्या आयडियाला कसं वडत नेलं. बरं झालं त्या आयडिया आदित्य सर तिथं होते आणि आदित्य सर यांनी आयडीची बाजू घेतली आणि त्या अनुष्का मॅडमचं तोंड बंद केलं. गणेश, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.